संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. दोन अपडेट आहेत. एक आहे एस-टी पेसाच्या संदर्भातली. आता अनेकांना त्यामध्ये एक एस-टी पेसाचा निर्णय घेत असताना जे मुलं त्या ठिकाणी टेट भरतीमधले 2023चे होते, कंत्राटी बेसवरती काम करत होते, त्यांना आता परमनंट करण्यासंदर्भात किंवा त्यांच्या मेरिटनुसार त्यांना सर्वात पहिलं घेण्यात येईल असं त्यामध्ये सांगितलं आहे. यामुळे अनेकांना असं वाटतं की आता पवित्र आता ही जी पवित्र पोर्टलची भरती होणार आहे तर यामध्ये आता पेसामध्ये जागा येतील का नाही येणार, तर अनेकांना हा प्रश्न पडलेला आहे. तर तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू आणि 3% कर्मचाऱ्यांना जी दरवाढ झालेली आहे त्या संदर्भात आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पण त्याच्यामध्ये शासनाने एक पत्र म्हणजे शिक्षण आयुक्त कार्यालयातून एक पत्र आलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी जी प्रलंबित भरती होती त्या भरतीच्या अनुषंगाने काही निर्णय त्या ठिकाणी घेतलेले आहेत. तर ते निर्णय कुठले आहेत तर तुम्हाला सांगतो आहे. अनुसूचित जमाती पेशा क्षेत्रातील रिक्त पदासाठी त्या जिल्ह्यातील उमेदवारास पात्र असल्याने पवित्र प्रणालीमार्फत पदभरतीस काही कालावधी लागण्याची शक्यता विचारात घेऊन संदर्भ क्रमांक 3 येथील 10/18/23 रोजी शासन पत्रान्वये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 22 दिलेल्या एस-टी पेसाच्या उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार नियुक्ती करण्याची परवानगी देण्यात आलेली होती आणि 22/8/23 रोजीच्या पत्रान्वये 2022 चाचणी दिलेल्या एस-टी पेसामध्ये नमूद केलेल्या सर्व उमेदवारांची माहिती आपणास निवड प्रक्रियेसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. म्हणजे जे 2022मध्ये लागले होते तर ते याद्या ज्या लागल्या होत्या, मेरिट ज्या लागल्या होत्या त्यानुसार ती यादी आयुक्त कार्यालयाने त्या ठिकाणी दिलेली होती. आता यामध्ये त्यांनी काय दिलं आहे की महत्त्वाचं जे मी पॉईंट आहे ते सांगतो आहे की अन्य जिल्ह्यातील व अन्य प्रवर्गातील उमेदवारांची स्पर्धा नसल्याने स्थानिक उमेदवार तात्काळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासनाकडून संदर्भ 6मधील 15 जुलै 2024च्या पत्रान्वये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत टेट 2022 शिफारस पात्र 1544 उमेदवारांना तात्पुरत्या कालावधीकरता मानधन तत्त्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे. संदर्भ क्रमांक 8 येथील सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय 11/2/26 अन्वये माननीय सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पेशा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरतीस मान्यता देण्यात आलेली आहे. यापूर्वी जाहिरातीद्वारे राबवलेल्या निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवड यादीतील उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार नियुक्तीची कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्याचे संदर्भ क्रमांक 9 शालेय शिक्षण विभागाने शासन पत्र 20/2/2026 अन्वये निर्देशित आहेत. आता याच्यामध्ये काय सांगितले की जे 2022च्या टेटमध्ये उमेदवार घेतले गेलेले आहेत त्या उमेदवारांना मेरिटनुसार त्यांना जे नियुक्त्या दिलेल्या आहेत त्या उमेदवारांना आता त्या कायमस्वरूपी नियुक्त्या त्या ठिकाणी देण्यात येतील. कारण अनेक उमेदवारांना सांगितलेलं होतं त्यावेळेस जोपर्यंत कोर्टामध्ये पिटिशन दाखल आहे तोपर्यंत नियुक्त्या देण्यात येणार नाहीत, परंतु ज्यावेळेस शिथिलता येईल किंवा सुप्रीम कोर्टाचा आदेश येईल त्यानंतर त्यांना नियुक्त्या देण्यात येतील असं सांगितलं असल्याकारणाने बरेच उमेदवारांनी टेटमध्ये आणि बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जे जॉईन झाले होते त्यानंतर ही जी पदभरती राबवली होती तर ते परत त्या ठिकाणी मेरिटनुसार जॉईन झाले. त्यामुळं आता त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी हे जे काही 1544 आहेत यांना त्या ठिकाणी पदस्थापना देण्यात येईल. याचा फायदा असा होणार आहे की त्या उमेदवारांना त्या जिल्ह्यामध्ये आता संधी मिळालेली आहे आणि ज्यावेळेस नवीन पदभरती येईल एस-टीच्या जागा येतील त्यावेळेस बाहेरच्या जिल्ह्यातलं मेरिट जे आहे ते त्या ठिकाणी कमी लागेल. त्यामुळं जे उमेदवार असं म्हणते की एस-टी पेसामध्ये जाहिराती येणार नाही तर येतील, फक्त 50% जाहिराती देण्याचं त्या ठिकाणी सांगितलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा बाकीच्या कास्टला सुद्धा जागा येणार आहेत. आतापर्यंत म्हणजे त्या जागा आलेल्या नव्हत्या
त्यामुळं एस टी पेसामधल्या अनेक जागा ह्या इतर प्रवर्गाला येणार आहेत आणि त्यातल्या त्यात खुल्या प्रवर्गाला सर्वात जास्त जागा असल्याकारणाने त्या ठिकाणी मागे मी सांगितलं होतं की जे छोटे छोटे प्रवर्ग आहेत त्यांनासुद्धा खूप मोठी संधी मिळणार आहे, कारण त्यांना खुल्या प्रवर्गातून ते जाऊ शकतात. त्यामुळं या पत्रांमुळं की जागा कमी होतील असं नाही आहे, तर जागा ज्या येणार आहेत त्या चांगल्या जागा एस टी पेसामध्ये येणार आहेत आणि इतर प्रवर्गालासुद्धा येणार आहेत. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्याचं की किती लोकसंख्या असल्यानंतर किती जागा त्या ठिकाणी किती टक्केवारी देणार आहेत, ते मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलं. वाटलं तर तुम्ही तो व्हिडिओ सर्च करून बघू शकता. त्यानंतर आजची एक महत्त्वाची अपडेट आहे ते आहे HRA वाढण्याच्या संदर्भामध्ये. आता बघा, शासनाने निर्णय घेतला, आजचंच पत्र आहे की राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या अनुज्ञे महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै 2025 पासून सुधारणा करण्याबाबत. ठीक आहे. त्यानंतर शासनाने त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि शासन निर्णय की राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. त्यामुळं शासन असे आदेशित आहेत की 1 जुलै 2025 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञे महागाई भत्त्याचा दर 55% वरून आता 58% करण्यात आलेला आहे आणि 1 फेब्रुवारी 2026 पासून सदर महागाई भत्ता वाढ रोखीने देण्यात यावी. माहे जुलै 2025 ते ऑक्टोबर 25 या कालावधीत थकबाकी मार्च 2026 या महिन्यात रोखीने अदा करण्यात यावी. उर्वरित कालावधीतील बाकी बाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भात विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती त्या प्रकारे यापुढे लागू राहतील. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतात. ठीक आहे. म्हणजे 3% दरवाढ झालेली आहे. आता यामध्ये शालार्थ अपडेटमध्ये शालार्थमध्ये HRAची टॅब उपलब्ध झालेला आहे. सुधारित HRA दर घरभाडे भत्ता 7व्या आयोगानुसार खालीलप्रमाणे दिला जातो. बघा, X वर्ग शहरे म्हणजे उदाहरणार्थ मुंबई वगैरे जे महानगरपालिका असतात मोठ्या मेट्रो सिटी, त्यामध्ये मूळ वेतनाच्या 28% HRA दिला जातो. Y वर्ग शहरे म्हणजे उदाहरणार्थ पुणे, नागपूर जे सेमी मेट्रो, तर या ठिकाणी मूळ वेतनाच्या 16% HRA त्या ठिकाणी दिला जातो. झड वर्ग शहरे जसं की ग्रामीण असेल आणि निमशहरी असेल, त्या ठिकाणी मूळ वेतनाच्या 8% HRA दिला जातो. आणि नियमोवाटी महागाई भत्ता जो आहे DA अपडेट काय, तर जेव्हा DA 50%पेक्षा जास्त होतो तेव्हा HRA दरामध्ये वाढ होते. नवीन दर साधारणतः 30%, 20% आणि 10% होऊ शकतात. कोणाला HRA मिळणार नाही? जर कर्मचारी किंवा त्याच्या जोडीदाराला सरकारी क्वार्टर्स निवासस्थान मिळालेले असेल तर HRA मिळत नाही. वाढ का झाली? त्याचं कारण आहे की महागाई भत्ता 50%पर्यंत गेल्यामुळे HRAमध्ये वाढ लागू झालेली आहे. ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अपडेट्स. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.